माझे नाव कोमल बाळू कांदे. चला शिकू प्रयोगात्मक विज्ञान. लर्निंग बाय डुइंग. बोलो तो करके देखो. प्रयोगाचे साहित्य. प्रयोग क्रमांक 8 का. प्रयोगाचे नाव जहाज खेचणारा पेन. प्रयोगाचे साहित्य अश्विनी भंडारे सांगेल. प्रयोगाचे साहित्य पाणी, प्लेट, पेन, कंगवा, जहाज. भाग्यश्री, चल मग आपण कृती करूया. हो. ताटामध्ये पाणी ओत. जहाज घे व हळूच पाण्यामध्ये सोड. पेन घे. डोक्याला अर्धा मिनिट घास. घास घाल आणि जहाजीजवळ ने. तुम्ही सर्व निरीक्षण करा. काय होते ते पहा. जहाज पेनेकडे खेचत आहे. हो, तू खूपच छान निरीक्षण केलं. मग आता कंगवा घे व उलटच्या टोपीला घास. आता प्रश्न भक्ती रणदिवे सांगेल. प्रश्न विद्युत बल म्हणजे काय? घर्षणामुळे जे बल निर्माण होतात त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. दुसरा प्रश्न मोठ्या आकाराच्या कागदी जहाज बनवून पुन्हा प्रयोग करा. चल संध्या आपण प्रयोग करूया. हो. काढून ठेवा. यानंतर पाण्यामध्ये मी ही मोठी जहाज ठेवते. त्यानंतर मी माझ्या डोक्यावर चांगली पेन चांगल्या प्रकारे घासायची. चांगल्या प्रकारे घासले आणि जहाजी जवळ ने. हे बघा काय होते याचे निरीक्षण करा. काय होत आहे रे? जहाज आणि पेनेकडे खेचत आहे. मग पेनीमध्ये कोणता प्रभार निर्माण झाला आणि जहाजेमध्ये कोणता असतो? आणि धन आणि ऋण या प्रभारामुळे काय होत असतं? नाहीये. जहाज पेनीकडे खेचला जातो. परंतु ज्यावेळेस आपण घासतो तेव्हा त्याच्यामध्ये कोणतं बल निर्माण होतं? पेनमध्ये स्थितीत विद्युत बल. चला ठीक आहे. तिसरा क्वेश्चन. तिसरा प्रश्न दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या स्थितीत विद्युत बलाची उदाहरणे द्या. मी सांगते. आपण जेव्हा नवे कपडे आणतो त्याच्यातून कागद काढतो तेव्हा चूर आवाज असा येतो. आता मी ही पेन माझ्या डोक्याला घासते. इकडे समोर ठेव, दिसत नाही. निरीक्षण करा तुम्ही पण काय होत आहे ते. आता यामध्ये स्थितीत विद्युत बल आलेले आहे. मी याच्यावर कागदावर धरते. हे पहा काय झालं? कागद पेनला चिटकला आहे. चिटकला. छान. टाळ्या वाजवा रे. नंतर आता मी हे फुगा माझ्या डोक्याला परत घासते आणि याच्यात पण स्थितीत विद्युत बल येतो. छान फुटेल. आणि मी हा भिंतीला चिटकते. पहा निरीक्षण करून. चिटकायले ना? हो. तर आपण फुगवलेला फुगा भिंतीला चिटकतो. तर हे झाले दैनंदिन जीवनातील उदाहरणं. आणि कपड्यामधून सुद्धा आपण जेव्हा नवीन कपडे काढतो तेव्हा त्याच्यामधून चटचट आवाज येतो. तर त्याच्यामध्ये काय असतं मग? स्थितिक विद्युत बल. तर स्थितिक विद्युत बल हे तुम्हाला समजलं? ठीक आहे. छान छान प्रयोग सादर केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. बरोबर आहे. आता या प्रयोगावरून काय निष्कर्ष निघतो? या प्रयोगाचा निष्कर्ष काय? जेव्हा आपण पेन डोक्याला घासली तर जहाज पेनीकडे खेचत होती आणि जेव्हा पेनीवर. चला या प्रयोगाचा निष्कर्ष कळाला तुम्हाला? कोण सांगेल? मी. चला निष्कर्ष सांगा. जेव्हा पाण्यातील जहाज आपण पेन जिकडे फिरवतो तिकडे जहाज फिरते. म्हणून जहाजीवर धनप्रभार व पेनेवर ऋणप्रभार पडतो. हा या प्रयोगाचा निष्कर्ष आहे. धनप्रभार आणि ऋणप्रभार एकमेकाकडे खेचले जातात. म्हणून याच बलाला कोणतं बल म्हणलं जातं मग? स्थितीत विद्युत बल. छान. सर्वांचे आभार.